परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना त्यामध्ये दिसून आली एक गुफा. कोपरगावचे ग्रामदैवत संजीवनी मंत्रांचे उगमस्थान असलेले अतिशय पौराणिक व प्राचीन तसेच धार्मिक परंपरा असलेले श्री क्षेत्र बेट देवस्थान कोपरगाव येथील शुक्रतीर्थ म्हणजेच श्री शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये श्रावण महिन्यात अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्या अनुषंगाने गुरु शुक्राचार्य मंदिर गाभारा दुरुस्तीचे व सुशोभीकरण करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले असतानाच गाभाऱ्यासमोरील सभा मंडपाच्या वरील भागात आजपर्यंत कोणीही कधीही न पाहिलेली जागा आढळून आली आहे. गाभारा दुरुस्ती करत असताना सभा मंडपाच्या बाजूस एक लहानशी खिडकी आढळून आली. ती खिडकी उघडली असता सभा मंडपाच्या वर व सभा मंडपाच्या गच्चीच्या खाली 12 बाय 12 या जागेमध्ये साधारण 3 ते 4 फूट उंचीचा पोकळ असा गाभारा आढळून आला. याबाबत अधिक माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आढाव म्हणाले, पण गाभाऱ्याचं काम करत असताना मध्ये गेल्यानंतर, कारण मी शिवरात्रीला किंवा गुरुपौर्णिमेला किंवा शुक्रजन्माच्या वेळेस मध्ये जाऊन गाभाऱ्यामध्ये पूजा करत असतो. त्यावेळेस असं वरती बघताना किंवा दर्शन घेताना वरती 2 झिरोके आम्हाला ते माहिती होते की 2 झिरोके आहेत पूर्व पश्चिम. त्या झिरोक्याच्यासाठी होते की व्हेंटिलेशनसाठी होते ते दिसत होते, ते पाहिलेले पण होते. ते गच्चीवर गेल्यानंतर मी अनेक वेळेस पाहिलेले पण आहे. इकडनं आपण पाईपचं कनेक्शन वगैरे घेतलं त्यामुळे ते सर्वांना ज्ञात. त्याच्या खाली एक खिडकी होती छोटीशी, ती बघायचो पण ते लक्षात काहीच आलं नव्हतं कधी की ती कसली खिडकी आहे. ते शोधता म्हणजे त्या गाभाऱ्याचं काम करत असताना आम्ही वरती, कारण लाईट फिटिंग करायला थोडंसं वरती जावं लागलं म्हणून ते बघण्यासाठी म्हणून ती खिडकी उघडण्याचा मी प्रयत्न केला. तर ती जाम झालेली होती, लाकडी खिडकीचा दरवाजा होता. मग ती स्क्रूड्रायव्हरनी जरा ताकद लावून ती उघडल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की सभा मंडपाकडे तोंड करून एक जवळजवळ 2 बाय 2 किंवा एक माणूस मध्ये जाऊ शकेल असं एक त्याला विंडो होती, म्हणजे खिडकी होती अशी, मध्ये दरवाजा होता. आणि तो दरवाजा साधारणतः 4 फुटाचा आहे, कारण ती भिंत 4 फुटाची आहे गाभारा आणि सभा मंडपाच्या, इतका तो झिरोका होता. त्याच्यानंतर मग सहज बॅटरी लावून बघितल्यानंतर मध्ये एकदम पोकळ जाणवलं. कारण याच्या अगोदर मी गच्चीवर पण अनेक वेळेस गेलेलो. सभा मंडपात आपण बघतो, सभा मंडपाला हात लागेल असं सिलिंग आहे. गाभारा गच्चीवरनं सुद्धा खाली उतरल्यानंतर जवळजवळ 2 ते 2.5 फुटाचा कठडा आहे आणि मग गच्ची आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की गच्ची आणि हे एकच आहे. त्यामुळे काही विषय घेतलेला नव्हता किंवा याच्या अगोदरही, आता मी 2000 सालापासून याच्यावर काम करतो, पण अगोदरही कोणी सांगितल्याचं ऐकत नव्हतं आणि आमच्याही कधी लक्षात आलं नाही, कधी बघितलेलं नव्हतं. याच्या अगोदरच्या ट्रस्टींनी सांगितलेलं नव्हतं किंवा याच्यावर कुठे उल्लेखही नव्हता. मग त्याच्यानंतर बॅटरी चमकवल्यानंतर आम्हाला मध्ये असं दिसलं की 12 बाय 12चा जो गाभारा आहे तो संपूर्ण गाभारामधून पोकळ आहे. त्याला एक मनुष्य असा बसून त्याच्या कमीत कमी 1 फूट म्हणजे जवळजवळ 4-4.5 फुटाचा तो गॅपमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये, आणि तो इतक्या वर्षापासून तो तिथे होता, पण तिथे झाडं लागलेलं नव्हतं, अजिबात घाण नव्हती, अस्वच्छता नव्हती, वास नव्हता, काही नव्हतं. मग त्याच्यानंतर मध्ये जाऊन आम्ही ते सर्व थोडासा मातीचा थर होता तो आम्ही साफ केला. पण ती मातीसुद्धा इतकी हलकी निघाली की बादली भरून घेतल्यानंतर फक्त बादलीचंच वजन आम्हाला लागत होतं, मातीचं वजन अजिबात नव्हतं. म्हणजे ती हजारो वर्षापूर्वीचं ते कधी उघडलं असेल त्यावेळेस ती माती, ती आम्ही भक्तांना प्रसाद म्हणून देतोय, आता आपल्याला सुद्धा देऊ. तर ते माती तिथे आम्ही सर्व ती कलेक्ट केली, तो गाभारा स्वच्छ करून घेतला पूर्ण. आणि असं लक्षात आलं की ते एक तर ध्यान मंदिर असावं, कारण मध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये शिवपिंडीचं दर्शन घेताना किंवा तिथं पूजेला बसताना अतिशय गरम होतं. व्हेंटिलेशन असून सुद्धा गरम होतं, आम्हाला AC लावावा लागतो किंवा पंखा लावावा लागतो. पण त्या ध्यान मंदिरात बसल्यानंतर अजिबात गरम होत नाही, घाम येत नाही, काही नाही. इतका तो सुंदर, म्हणजे ॲक्च्युली तो कॉम्पॅक्ट आहे, कम्प्लीट 4ही बाजूने पॅक आहे. साधी खिडकीसुद्धा नाही, त्याला झरोकासुद्धा नाही, काहीच नाही, तरी तिथे अजिबात गरम होत नाही. म्हणजे ही ध्यानाला बसण्याची जागा असावी किंवा पूर्वीच्या काळी काय असेल ते गॉड नोज, त्यांना माहिती, महाराजांना माहिती किंवा पूर्वी मंदिर बनवलेलं त्यांना माहिती. त्यामुळे ही गोष्ट सांगायची का, तर आम्ही आधी तो विचार केला, कारण ते हे जवळजवळ आमच्या लक्षात येऊन जवळजवळ आता 3 आठवडे होते. पण ते काय होतं, ते गाभाऱ्यामध्ये आणि त्याची एंट्रीसुद्धा जवळजवळ 10-15 फुटावर आहे. त्यामुळे वर जाऊन तिथं मध्ये सामान्य म्हणजे एखादा सिंगल बसली असेल तर जाऊ शकतो, मध्ये मध्ये बसू शकत नाही. त्यामुळे ते सांगायचं का, कारण प्रत्येकजण म्हणून आम्हाला बघायचं किंवा काही व्हायचं म्हणून ते सांगायचं नव्हतं. पण काय झालं, ह्या निमित्ताने ज्यावेळेस आपण गाभारा दुरुस्ती करतो, महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठा आपण करणार आहोत, त्यावेळेस हे आपल्याला ज्ञात होणं किंवा सापडणं
त्यामुळे म्हटलं ही कल्पना आपण द्यायला काही हरकत नाही, कारण हे पुरातन मंदिर आहे तिथे म्हणजे मध्ये काय आहे हे लोकांना सुद्धा समजेल. जसं आता पंढरपूरला अचानक हे सापडलं, भुयार सापडलं त्याचं, त्याप्रमाणे हे असू शकतं. म्हणून या गोष्टीची कल्पना आपल्या सर्वांना द्यावी आणि याची कल्पना सर्व भक्तांना होईल. बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव.